श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री स्वामी चरित्र सारामृत. 19 श्री स्वामी समर्थ. 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 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सचरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताधी मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले. कित्येकाचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रीचा एकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थासी. जाणिले त्यांच्या हृदयगता, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयांना आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झाली या काही वेळ. समाधी उतरता तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजावरी मस्तक ठेविले जडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परदोनी येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी, अंती जासी सुखाने. एकोनी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जावोन. पाहू लागले अधोवदन, शब्द एक ना बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वार योषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. ऐसे सच्शिष्य अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार, होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधले तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. करी नग्न तलवार, घेऊन आला श्री समोर.
घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिजले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्ग हाती देतील जावोनी वैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतकरणी समर्थाते आपुली करणी नावडे सर्वता म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामीचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरिले जडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रती दिलेली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सूर नर वर्णिताती गुण अनादिसिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वच्छ विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदुद्धाराकारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे म्हणी हेची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवती श्री स्वामी समर्थ।